तर पाहिलं तर आपण जसं राहुल सरांचं म्हणणं आहे आता की मल्चिंग पेपर हा सरांनी 10 महिन्याच्या पिकानंतर काढल्यानंतरही तो अखंड जसा आहे तसा निघतोय आणि खरोखर ही गोष्ट एक अतिशय चांगली म्हणावी लागेल की राहुल सरांसारखे जे आधुनिक शेतीकडे कलता येतात, त्यानंतर तरुण जे शेतकरी आहेत ते स्वतः सांगतायत की जे जमिनीच्या ऱ्हासाबद्दल विचार करताय. जमिनीचा ऱ्हास कसा होतो मित्रांनो, तर फक्त रासायनिक खतं वगैरे यांच्यासोबतच प्लास्टिकचे काही तुकडे म्हणा, अवशेष म्हणा, हे जमिनीमध्ये राहिल्याने सुद्धा मातीचा किंवा जमिनीची ऱ्हास होते. तर मग प्रगती ॲग्रोटेकचे हे उत्पादनं इतके चांगले आहेत की सरांचं म्हणणं आहे की 10 महिन्यानंतर सुद्धा काढले तरी ते जसे तसे एकदम पहिल्या दिवसासारखेच अगदी पूर्णपणे ते प्लास्टिक बाहेर निघते. त्यानंतर ड्रिपिंगबद्दल जर आपण बोललो तर सरांचं म्हणणं आहे की पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंत प्रत्येक ठिकाणी हे पाण्याची जी ड्रिपिंग आहे ती प्रत्येक ठिकाणी सारखी होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सरांचं म्हणणं आहे की 3 ते 4 वर्ष कमीत कमी हे ड्रिप चालतं. म्हणजे बघू शकता काही उत्पादन आपण मार्केटमध्ये बघतो, एक क्रॉप झालं 4 महिन्याचं 5 महिन्याचं किंवा काही झालं, सरांनी सांगितलं की कांद्याला पण सरांनी ते आपलं प्रगती ॲग्रोटेकचं ड्रिप वापरलं आहे. बट काही ठिकाणी कसं असतं की एक क्रॉपमध्ये तुमचं मल्चिंग खराब होणार, एक क्रॉपमध्ये तुमचे ड्रिप खराब होणार. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रगती ॲग्रोटेकमध्ये बघायला मिळत नाही आहेत आपल्याला. हे खरंच एक कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.